हेलो स्टूडेंट्स, आप सभी को मेरा प्रणाम। प्रोफेसर की क्लास में आप सभी का स्वागत है। स्टूडेंट्स, आज सेकेंड पीयूसी हिंदी स्टूडेंट के लिए एक इम्पोर्टेंट टॉपिक लेकर आपके सामने आ चुका हूँ। स्टूडेंट, आप जानते हैं वार्षिक परीक्षा यानी एनुअल एग्ज़ाम आ रही है। उस एग्ज़ाम के लिए या एग्ज़ाम में एमसीक्यू क्वेश्चंस के हम पूछेंगे और वो एमसीक्यू क्वेश्चंस बहुत ही क्या इम्पोर्टेंट है। 10 पूछेंगे, 10 में से 10 अगर आप लिखेंगे तो 10 मार्क्स आपको मिलेंगे, 10 मार्क्स मिलेंगे। स्टूडेंट्स, एक क्वेश्चन आपके मन में होगा कि किस लेसन पर एमसीक्यू क्वेश्चंस पूछेंगे, तो आपके मन में डाउट है, उस डाउट को आज सॉल्व करूंगा। स्टूडेंट्स, जो भी मेरे चैनल पर नए हैं तो सब्सक्राइब कर लीजिए। अगर वीडियो अच्छा लगा तो एक लाइक करिए। अगर और भी अच्छा लगा तो आप अपने मित्रों में या दोस्तों को शेयर करिए। वीडियो को अंत तक देखिए। तो याद रखिए स्टूडेंट्स, किस लेसन पर एमसीक्यू क्वेश्चंस पूछेंगे अकॉर्डिंग टू ब्लूप्रिंट। ಸೊ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಯಾರೆಲ್ಲ ಹೊಸಬರಿದ್ದೀರಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ. ಇವತ್ತಿನ ಟಾಪಿಕ್ ಏನಂದರೆ MCQ ಕ್ವಶನ್ಸ್ ಯಾವ ಲೆಸನ್ ಮೇಲೆ ಕೇಳ್ತಾರೆ ಎನ್ಯುವಲ್ ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ. ಸೊ MCQ ಕ್ವಶನ್ಸ್ ಯಾವ ಲೆಸನ್ ಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಕೇಳ್ತಾರೆ ಅದು ಡೀಟೇಲ್ ಆಗಿ ನಾನು ನಿಮಗೆ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿಲ್ಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ. ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿ ಅನಿಸಿದರೆ ಒಂದು ಲೈಕ್ ಕೊಡಿ, ವಿಡಿಯೋ ಕೊನೆ ತನಕ ನೋಡಿ. ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿ ಅನಿಸಿದರೆ ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸಿಗೆ ಕೂಡ ಶೇರ್ ಮಾಡಿ. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, आइए just today we discuss about only MCQ questions. On which lesson they will ask MCQ questions. In public exam they will ask only 10 MCQ questions and we should write all MCQ answers. So that's why seriously I am telling you, just you watch this video, just you listen what I am telling here. So MCQ question answers, राइटिंग आंसर्स सो इम्पोर्टेंट और 10 में से 10 आपको मार्क्स लेना है अमंग 10 मार्क्स यू शुड एंड यू मस्ट गेट टू 10 मार्क्स. सो ये 10 मार्क्स के यहाँ लेना चाहिए और किस लेसन पर पूछेंगे वो आपको आज समझाऊंगा. तो आइए स्टूडेंट्स, केवल आपको MCQ क्वेश्चंस किस लेसन में क्या पूछेंगे वो आपको समझाऊंगा. And all of your second year students, just you remember on which lesson they will ask MCQ questions. So और एक बार आपको समझाऊंगा, याद रखिए. So first story, that is सुजान भगत. On सुजान भगत they will ask 1 or 2 MCQ questions according to blueprint. Blueprint ಅಲ್ಲಿ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, blueprint ಬೇಸ್ ಇಟ್ಕೊಂಡೆ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ರೆಡಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಗೇನ್ ಐ ಆಮ್ ಟೆಲಿಂಗ್ ಯು. ಸೊ ಬ್ಲೂ ಪ್ರಿಂಟ್ ಇರಲಾರ್ದೆ ಯಾರು ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ರೆಡಿ ಮಾಡಲ್ಲ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ದೇ ವಿಲ್ ಆಸ್ಕ್ 1 or 2 MCQ ಕ್ವಶನ್ಸ್. सुजान भगत ಒಂದಾಯಿತು. नेक्स्ट सेकेंड वन, एक कहानी यहाँ भी, फोर्थ लेसन, एक कहानी यहाँ भी, उस पर भी क्या एक नहीं तो 2 MCQ क्वेश्चंस पूछेंगे. ಒಂದಿಲ್ಲ ಎರಡು ಕೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಯು ಕಮ್ ಟು ಥರ್ಡ್ ಒನ್, ಭಾರತ ರತ್ನ ವಿಶ್ವೇಶ್ವರ. ದಿಸ್ ಈಸ್ 5th लेसन. फर्स्ट 4 देन 5th. भारत रत्न विश्वेश्वर पर एक ही प्रश्न पूछेंगे, ಒಂದೇ ಒಂದು MCQ क्वेश्चन ಕೇಳ್ತಾರೆ. नेक्स्ट 4th वन, यात्रा जापान की 8th लेसन ಇದೆ ಅಲ್ವಾ, यात्रा जापान की, ಅದರ ಮೇಲೆ 1 or 2, 2 नहीं, एक नहीं तो 2 MCQ पूछेंगे. उसके बाद चीफ की दावत, वो कहानी है ना चीफ की दावत, उस चीफ की दावत पर एक पूछेंगे. क्लियर है. नेक्स्ट 2 पोएम है, आधुनिक कविता है गहने. उसके बाद गहने पर एक, भारत की धरती एक, ये 2 पोएम पर एक MCQ पूछेंगे. देन लास्ट वन सूखी डाली, लास्ट दैट इज नॉन डिटेल ड्रामा नो, सूखी डाली. उस सूखी डाली पर 2 प्रश्न क्या पूछेंगे. प्रतिशोध पर नहीं पूछेंगे, सूखी डाली पर 2 पूछेंगे. सो इतने लेसन्स, इतनी कविताएं अगर आप पढ़ लेंगे तो 10 आप आसानी के साथ 10 मार्क्स ले सकते हैं. सो वंस अगेन आई एम टेलिंग
लेसन्स नेम जस्ट यू रिमेंबर। अगर आपके पास पेन अगर नोटबुक या टेक्स्ट बुक अगर है तो मार्क कर लीजिए, इल्लांದ್ರೆ ನೀವು ಬರ್ಕೊಂಡು ಬಿಡಿ, ತುಂಬಾ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿದೆ। ಸೊ ಇದು ಅವ ಮೇಲಿಂದ ಮೇಲೆ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇರಿ, ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ ತಲೆಯಲ್ಲಿ। ಸೊ ಫಸ್ಟ್ ಸುಜಾನ್ ಭಗತ್ ಸ್ಟೋರಿ ಮೇಲೆ 1 ಇಲ್ಲ 2 ಕೇಳ್ತಾನೆ। एक कहानी यहाँ भी 1 और 2, भारत रत्न विश्वेश्वरैया 1, यात्रा जापान की 1 और 2, चीफ की दावत 1, गहने 1, भारत की धरती 1, सू की डाली 2, 1 और 2। सो ये एमसीक्यू क्वेश्चंस किस लेसन पर पूछेंगे, जस्ट यू रिमेंबर दीज लेसन्स नेम एंड पोएम नेम देन 1 ड्रामा टाइटल। सो इಷ್ಟು ನೀವು ಓದ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ರೆ ಈಜಿಯಾಗಿ ಆನ್ಯುವಲ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಅಲ್ಲಿ ನೀವು ಔಟ್ ಆಫ್ ಔಟ್ ಮಾರ್ಕ್ಸ್ ತಗೊಳ್ತೀರಾ। 10 MCQ ಆನ್ಸರ್ಸ್ ಬರೆದು 10 ಮಾರ್ಕ್ಸ್ ತಗೊಳ್ತೀರಾ। ಸೊ ಇದು ಅಕಾರ್ಡಿಂಗ್ ಟು ಬ್ಲೂ ಪ್ರಿಂಟ್ ನಾನು ನಿಮಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದೀನಿ। ಸೊ ಇಷ್ಟು ನೀವು ಓದ್ಕೊಂಡ್ರೆ निम्गे 10 मार्क्स बंदबिಡುತ್ತೆ। जितने भी मैं यहाँ पर लेसन और पोएम समझाया हूँ, अगर आप इतने पूरे अगर आप पढ़ लेंगे तो आपको 10 मार्क्स क्या मिलेंगे। तो आसानी के साथ आप लिख सकते हैं। एंड रिमेंबरिंग द आंसर्स, दिस इज सो इम्पोर्टेंट बिकॉज सो मेनी स्टूडेंट्स वो लोग पूरा क्या भूल जाते हैं, दे फॉरगेट एवरीथिंग, बट यू डोंट फॉरगेट answers, just you remember answers, which answers already you have completed now, just those answers you remember and you write correct answer word, only you put only one word, ಅಂದ್ರೆ ಒಂದೇ ವರ್ಡ್ ಆನ್ಸರ್ ವರ್ಡ್ ಯಾವುದಿದೆ ಅದನ್ನೇ ನೀವು ಬರೀಬೇಕು। ಒಂದು ಲೈನ್ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಬರ್ಕೊಂಡು ನೀವು ಹೋಗಬಾರ್ದು। ಸೊ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇಷ್ಟು ಲೆಸನ್ಸ್ ಇದೆ, ನೀವು ಡೀಟೇಲ್ ಆಗಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಒಂದ್ಸಾರಿ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ। ಆಮೇಲೆ ಥಂಬ್ನೇಲಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾನು ತಿಳಿಸಿದ್ದೀನಿ, ಬರ್ದಿದ್ದೀನಿ ಲೆಸನ್ ನಂಬರು ಮತ್ತು ಪೋಯಮ್ 2 ಪೋಯಮ್ ನೇಮ್ ಬರ್ದಿದ್ದೀನಿ, ಸೂಕಿ ಡಾಲಿ ಅದನ್ನು ಕೂಡ ಬರ್ದಿದ್ದೀನಿ। ಸೊ ನೀಟಾಗಿ ಒಂದು ನೋಟ್ಬುಕ್ಕಲ್ಲಿ ನೀವು ಬರ್ಕೊಂಡ್ಬಿಡಿ, ಬರ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಆ್ಯನ್ಯುವಲ್ ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ ನಿಮಗೆ ತುಂಬ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ। ಸೊ ಮಾರ್ಚ್ 20ಗೆ ನಿಮಗೆ ಹಿಂದಿ ಎಕ್ಸಾಮ್ ಇದೆ, ಇನ್ನೂ ಒಂದು 40 days, ನೌ ಯು ಹ್ಯಾವ್ 40 days, ಯು ಯುಟಿಲೈಸ್ ಯುವರ್ ದೀಸ್ 40 days and you start your real study। ಸೊ ಇನ್ನು ಫಸ್ಟಿಂದ ಕನ್ನಡ एग्जामು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ 1 ಮಾರ್ಚಿಂದ। ಸೊ ಹಾಗಾಗಿ आपको रियल स्टडी क्या करनी है और निरंतर आप लोग क्या पढ़ते पढ़ते चले जाइए। तो पढ़ने से ही और लिखने से ही आपको अधिक मार्क्स क्या मिलेंगे, अन्यथा आपको मार्क्स नहीं मिलेंगे। स्टूडेंट्स, ये वीडियो यहीं पर समाप्त करूँगा। नेक्स्ट अगली वीडियो में और 3 मार्क्स के क्वेश्चंस लेकर आपके सामने हाजिर हो जाऊंगा। तो केवल ये ब्लूप्रिंट के बारे में आपको समझाऊंगा। धन्यवाद स्टूडेंट्स, थैंक यू।